हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. छान अशी सकाळ झालेली होती आणि रोजच्यापेक्षा मी आज जरा लवकरच आवरायला घेतलेलं होतं. सकाळी फ्रेश होऊन आधी किचनमध्येच आली, कारण किचनमधला स्वयंपाक मला लवकर आवरायचा होता आणि विदर्भ स्पेशल आज मी चना पोहे केले होते. विदर्भात जास्तीत जास्त धुलिवंदनाच्या दिवशी चना पोहेच होत असेल. त्यानंतर बाकीसाठी धुलिवंदनाचा छान असा सेटअप तिच्या पप्पांनी तयार केलेला होता. रेन डान्स वगैरे ती बोलली होती की मी बाहेर खेळायला जाणार नाही, म्हणून तिच्यासाठी सर्व तयारी घरीच केली होती. सर्व कामे आटोपल्यावर मी सुद्धा बाहेर कलर खेळायला आली. माझ्या आयुष्यात वेगवेगळे कलर्स भरणाऱ्या माझ्या नवऱ्यासोबतच मी आधी धुलिवंदन खेळली, त्यानंतर माझ्या मुलीसोबत. आणि जे वॉटर बलून आहे ते काही माझ्याशी फुटता-फुटीन ना, त्याच्यामागे काय रिझन आहे मला काही माहीत नव्हतं. तेच मला सांगत होते की असे फोडायचे, पण मी कितीदा तरी ट्राय केले तरी ते माझ्याने काही फुटत नव्हते. तुम्हा सर्वांना पण धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी आम्ही नाश्ता केलेला होता आणि कलर खेळून झाल्यावर आम्ही जेवण करणार होतो. आमच्या कॉलनीमध्ये 2 ठिकाणी धुलिवंदन साजरा केल्या जाते. तिथे आम्हाला जायचं होतं. त्याच्या आधी आम्ही बाकीसोबत घरी होळी खेळलो. तुमची ही होळी कशी गेली ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. तर पाखेला मी माझ्यासोबत डान्स कर म्हणत होती, तर तिचं होळी खेळण्यातच मन रमलेलं होतं. ती नाही नाही बोलत होती. काल ग्रहण असल्यामुळे आमच्याकडे होळी खेळली गेली नाही. त्यामुळे आज आम्ही, म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट होत आहे त्याच दिवशी होळी खेळलेलो आहे आम्ही. पाखेची टपात जाऊन बसली तर बाहेर निघायचं नाव नाही. मग तिच्या पिचकारीचा उपयोग मीच करून घेतला. कितीही मोठं झाला तरी अंगात थोडाफार खोडकरपणा हवाच. वॉटर बलून फोडण्याची पण काही टेक्निक आहे का सांगा बरं, कारण माझ्याने काहीही वॉटर बलून फुटता फुटेना. बघा, मी इतक्या जोराने मारला तरी तो फुटत नव्हता. बहुतेक याच्यात पाणी जास्त भरावं लागत होतं आणि यांनी पाणी कमी भरलेलं होतं आणि मलाच शेवटी बोलत होते की तुला हे बलून फोडताच येत नाही, म्हणून ते मला बलून फोडून दाखवत होते. त्यासाठी त्यांनी माझ्याच अंगावर बलून फोडून बघितले. त्यानंतर आम्ही होळी खेळण्यासाठी शिवमंदिर ग्राउंडमध्ये गेलो. तिथे छान अशी महिला मंडळांची होळी सुरू होती. तिथे सर्वांना होळी विशेष दिल्या आणि गुलाल लावून घेतला. कोणत्या सणाच्या का बहाण्याने का होईना सर्व आपल्या वेळातला वेळ काढून एकत्र येतात आणि छान प्रकारे सण सेलिब्रेट करतात. नाहीतर काम कुणाला सुटलेलं आहे. प्रत्येकच आपल्या लाईफमध्ये बिझी आहे, पण थोडाफार वेळ हा सर्वांसाठी द्यावाच लागतो. माझ्या एका फ्रेंडने माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं होतं. तेच मी बघत होते. त्याचे सुंदर असे बँगल्स होते आणि अँकलेट होते. अँकलेट मी तिच्या पायात बघितले होते आणि मला खूप आवडले होते, म्हणून मी तिला म्हटलं होतं की माझ्यासाठी पण आण. त्यामुळे तिने हे आणलेले होते. कसे वाटत आहेत नक्की कमेंट्स करून